आज मी वचन देतो माझ्या प्रत्येक बहिणीला पैसे वाटप होणार. नमस्कार. आत्ता चालू आहे जानेवारी महिना आणि आताची सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यावर 7वा हप्ता जमा होणार आहे आणि अशा पद्धतीचा मेसेजसुद्धा मिळणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा मेसेजसुद्धा मिळणार आहे तुम्हाला. आणि सोबतच हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे आणि कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहेत आणि सोबतच 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आलेले आहेत. तर ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन व्हिडिओला लाईक करा. आणि असेच आपण महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर व्हिडिओवर देत असतो. तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्रात 3 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि 7वा हप्त्यासोबतच 8व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे. तर तुम्ही बघू शकता 7वा हप्ता तर भेटणारच आहे, ते त्या देखील 8व्या हप्त्याची सुद्धा यादी झाली आहे. तर कधी ही सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर 8व्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर केली आहे, तर ती कधी भेटणार आहेत आपण बघणारच आहोत व्हिडिओमध्ये. ते तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेचे 4 नवीन नियम आहेत. तर ते कोणते नियम असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ते तुम्हाला मी दाखवून देतो. 4 नियम आहेत आणि ते 4 नियम कोणते असणार आहेत त्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. इथं सर्वात पहिला नियम आहे, तुमच्याकडे दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेतला नसावा. तर तुम्ही दुसऱ्या सरकारी योजनेचा कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावा. तुमच्या घरी 4 चाकी वाहन नसावे, नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तुमचे दुसरं आहे बँकेला आधार कार्ड लिंक असावं आणि 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावं. तर हे 4 नियम आपल्याला पाळायचे आहेत, नाहीतर आपल्याला पैसे जमा होणार नाहीत. हे 4 नियम आहेत, महिलांना अत्यंत महत्त्वपूर्ण नियम आहेत. आणि आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे, पैसे आज भेटणार आहेत. तर आणि याचा 3 टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. तर आपण बघू शकतो कोणतं आहे. तर पहिला इथं आहे नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये वर्धा आहे, भंडारा आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, गोंदिया आहे. तर हे असे नागपूर विभागामध्ये पैसे भेटणार आहेत. त्यानंतर आहे पुणे विभाग. तर पुणे विभागामध्ये इथं बघू शकता तुम्ही सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे. आणि तिसरा विभाग आहे कोकणी विभाग. तर कोकणी विभागामध्ये मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड असे जिल्हे येतात. ह्या 3 टप्प्यामध्ये आपल्याला पैसे वाटप होणार आहेत. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना आज 7वा हप्ता वाटप होणार आहे, परंतु फक्त याच महिन्यांना आणि याच 3 विभागात जानेवारी प्लस फेब्रुवारीचा हप्ता भेटणार आहेत. तुम्हाला मी सांगितलं कोणकोणत्या विभागामध्ये भेटणार आहेत आणि फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता भेटणार आहे. तर इथं बघू शकता लाडकी बहीण योजना आता एकूण पैसे किती मिळणार तर आपल्याला माहीत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचन दिलं की मी जानेवारीपासून 2100 रुपये हप्ता चालू करणार आहेत. 2100 + 2100 जानेवारीचे 2100 + फेब्रुवारीचे 2100 आपल्याला आता भेटणार आहेत. ते इथं बघू शकता तुम्ही. आणि हे देखील बघू शकता लाडकी बहीण आता सोबत 2 नवीन योजनासुद्धा आणल्या आहेत आपल्या सरकारने आपल्यासाठी. तर लाडक्या बहिणींसाठी 2 योजनासुद्धा आहेत. तर ते 2 योजना कोणत्या असणार आहेत ते देखील बघूयात आपण. तर बघू शकता लाडकी बहीण योजना इथं अन्नपूर्णा योजना आहे. तर अन्नपूर्णा योजनेची पात्रता आणि अटी काय आहेत ते आपण जाणून घेऊया. तिथं अन्नपूर्णा योजनेची पहिली अट अशी आहे की तुम्ही उज्ज्वला गॅस कनेक्शन तुमच्या घरी पाहिजे. तर दुसरी आहे 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी पाहिजे, नाही तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि तिसरं असं आहे की बुकिंग करणे आवश्यक आहे. तर तुम्ही गॅसचं बुकिंग करत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि याची मी सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा की ह्याचं अप्लाय कसं करायचं यासाठी. आणि दुसरी योजना म्हणजे घरकुल 20 लाख घरकुल योजना. तर इथं तुम्हाला माहीत आहे की सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी 20 लाख घरकुले मंजूर केले आहेत, पण त्यासाठी अटी काय असणार आहेत तर हे देखील जाणून घेऊया. तर पहिली अट असणार आहे की महिलांच्या नावावर 1 गुंठापेक्षा जास्त जमीन नाव असणे आवश्यक आहे. तर दुसरी अट अशी आहे महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असली पाहिजे. आणि तिसरी अट म्हणजे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न किंवा पिवळी किंवा केशरी रेशनिंग कार्ड असणे आवश्यक आहे. तर हे 3 अटी तुमच्या पात्र होत असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि जशी फॉर्म भरायची तारीख जाहीर होईल तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी माहिती देणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्ही तर हे देखील बघू शकता लाडकी बहीण योजना. तर हे 3 बँकेंना सर्वात जास्त प्रथम प्राधान्य दिलं आहे. सगळ्यात आधी या 3 बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. तर पहिली बँक असणार आहे आपली SBI. तर SBI बँकेत सगळ्यात आधी होणार आहे. त्याच्यानंतर आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक असते ती. आणि तिसरी आहे ग्रामीण बँक, माहिती असेल तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर या 3 बँकांना प्राधान्य दिलं आहे. तर बाकीच्या बँकमध्ये खातं असलं तरी पैसे भेटणार आहेत, पण या 3 बँकेत सर्वात आधी येणार आहे. अजून बघू शकता लाडकी बहीण योजना. तर सिलाईन मशीन योजनासुद्धा सरकारनं काढली आहे, आपल्याला माहितीच असेल. तर ह्याच्यासाठी अप्लाय कसं करायचं हे याची देखील मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या योजनेनुसार सरकार आपल्या लाडक्या बहिणींना 15,000 रुपये देत आहे शिलाई मशीन घेण्यासाठी. तर याची सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.